हाय नमस्कार मित्र. हो, तुम्ही कसे आहात? आय होप तुम्ही बरे असाल. फार दिवसानंतर भेटतोय तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून. आज असाच टाईमपास काइंड ऑफ सॅटर्डे आहे, तर बाहेर पडलो थोडंसं फिरायला. घरी कंटाळा आला. असाच जनरल ब्लॉग असणार आहे. काही मॉल्स दाखवण्याचा प्रयत्न करेन, काही ठिकाणं इथून जवळपास जे सेंट्रममध्ये आहेत ती ठिकाणं दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर चला माझ्याबरोबर असंच फिरायला. आज शनिवार आहे. दुपारचे वाजलेत 12 आणि घरी बसलो होतो. असंच कंटाळा आला आणि बोललो काय करूया, तर बोललो चला निघूया बाहेर, थोडंसं फिरूया. त्यानिमित्ताने थोडीशी सैर पण होईल. थोडंसं त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला थोडंसं सेंट्रम म्हणजे इथला जो मध्यभाग आहे टाऊनचा तो दाखवता येईल आणि कुठल्या तरी मॉलला जाऊ आपण. बघूया थोडंसं. तुम्ही पण माझ्याबरोबर चला या सफरीला जॉईन हो. तुम्ही बघता इकडे आपली बस आहे 10 नंबरची आणि 4 मिनटावरती आहे. मित्र, मी राहतो ट्रॉन्डियम शहरामध्ये आणि ते समोर जे बघताय ते रेल्वे स्टेशन आहे आणि या समोरच्या बिल्डिंगमध्ये मी राहतो 3 आणि इथून असं फिरून यायला लागतं इथे जायला. आता इथे थोडंसं वातावरण चेंज होत जातं आहे. विंटरकडे आपण चाललो आहे. ऑटम आहे आता. तुम्ही बघत असाल इकडे की सगळी पानं पडलेली आहेत झाडांची आणि नवीन पालवी येईल आता. आपली बस आलेली आहे मित्रांनो. 2 नंबर आलेली आहे. 10ची वाट बघत होतो, 2 नंबर आली. आपली बस आलेली आहे 10 नंबर. 2 नंबरमध्ये आपण गेलो नाही कारण का 2 नंबरमध्ये थोडीशी गर्दी असते आणि बसायला जागा नाही मिळत. मित्र हो, आपण आता उतरलेलो आहे ओलाव ट्रिवसन घाटाला. गाटा म्हणजे गेट, इथे गाटा म्हणतात. तर इथून आपण पहिला जाऊया ओल्ड ब्रिज. इकडचं एक काइंड ऑफ अट्रॅक्शन आहे, ते दाखवूया आपण तुम्हाला. मी पण फर्स्ट टाईम बघणार आहे तुमच्यासाठी. मी पण जाणार आहे तिकडे. मित्रांनो, तुम्ही जर नॉर्वेमध्ये येत असाल तर हे असं हाऊस ऑफ नॉर्वे म्हणून सुविनर शॉप्स आहेत इथे आणि तिथून तुम्ही काही सुविनर्स विकत घेऊ शकता. Could you tell me where we can buy souvenirs other than House of Norway? We have 2 shops. Okay, So on top of the train station okay. is a shop called Trondheim's. Trondheim's. Yeah. It's a shop called Fjordbua. Yeah. And it's similar like this. It's our other shop. Okay. So if you go there, we have like similar souvenirs, but Yeah. Some different also we some can find. different Yeah. also, Yeah. Other than that, it's not any specific. Not any tourist specific. shops. Yeah. That's what I found. There is no other big, but we have nice collections
to buy for our country. Maybe we can Yeah, take I mean, the we have memories a lot together. here. Yeah. Lots of different things like clothing Yeah, and souvenirs. yeah. Thank you. मित्रांनो, इथं तुम्ही बघताय हे नाही हे जे आहेत हे स्वेटर्स, हे नॉर्वेजियन स्वेटर्स फार फेमस आहेत आणि खूप महाग असतात. ह्याची प्राईस जर बघाल तर ह्याची ओरिजिनल प्राईस आहे 1599 इंटू, मी जेवढं सांगेन तेवढं इंटू 9 करा किंवा 8.5 करा. आता हे त्यांनी सेलवरती लावलं आहे 999ला, म्हणजे हे काइंड ऑफ 9,000 8,500च्या आसपास जातं. इथे काही टी शर्ट जसे आपण गोवा वगैरेला घेतो तसे नॉर्वेचे टी शर्ट्स आहेत आणि ह्याची स्टार्टिंग प्राईस आहे काहीतरी 299, म्हणजे 2400 रुपयाचं एक टी शर्ट आहे ऑल इन ऑल. मंडळी, आपण निघालो इकडून. आपण जातोय आता ओल्ड ब्रिजला. सिग्नल लागलेला आहे. जसं तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल, पाहिलं असेल, तुम्हाला जर क्रॉस करायचं असेल रोड तर हे तुम्हाला प्रेस करायला लागतं. आणि जोपर्यंत हा आवाज नाही करत आणि तिकडचं सिग्नल ग्रीन नाही होत तोपर्यंत तुम्ही क्रॉस नाही करायचं. लोक करतात पण आपण नको करूया. वी विल फॉलो द रूल्स. हे असा आवाज करतं. ते ग्रीन झालेलं आहे आणि हे बघा नजारा. आणि इथे तुम्ही बघत असाल, माहित नाही दिसतंय का, ढग उतरले, एकदम सुंदर आहे. तर आपण आता चाललोय ओल्ड ब्रिजच्या दिशेने. थोडंसं वीकेंड असल्यामुळे पब्लिक आहे. युजली तुम्हाला पब्लिक रोडवरती दिसत नाही इकडे. मला तर फार कमी, आपल्या मुंबईच्या हिशोबाने फारच कमी आहे आणि हे नॉर्वेच्या हिशोबाने ह्याला गर्दी म्हणतात. ट्रॉन्डेममधल्या स्ट्रीट्सचा आनंद घ्या मित्रांनो. थोडीशी पब्लिक आहे आणि थंड आहे वातावरण. आजचं टेम्परेचर आहे 6 डिग्री आणि हे थोडंसं पडेल, अजून खाली जाईल. थोडेसे क्रिसमसची तयारी चालू झालेली आहे. आपण जरा इथे स्वेटर्स बघतोय. हे सेकंड हँड मार्केट आहे ॲक्च्युली. माहिती नाही किती हे असेल नॉर्वेजियन स्वेटर्स. हे लोक पण वापरतात. लहान मुलांचे स्वेटर्स बघा किती मस्त. पण याची प्राइस बघाल ना मित्रांनो, किती आहे, 395. हे सगळं सेकंड हँड आहे, सगळं वापरलेलं आहे. ॲक्च्युली थोडं चकाचक केलेलं आहे. आता आपण चालत चालत चाललोय ओल्ड ब्रिजच्या दिशेने. ओल्ड ब्रिजला पोहोचून तुम्हाला दाखवतो ओल्ड ब्रिज. थोडासा पाऊस पडलेला आहे आणि ही जी फेमस घरं बघताय तुम्ही, ही यांची ओळख आहे इकडे. किती सुंदर दिसतात मित्रांनो, खूप सुंदर. आता आपण ओल्ड ब्रिजच्या दिशेने चाललोय. तर वी कॅन हेड टुवर्ड्स ओल्ड ब्रिज. मला पण आता उत्सुकता वाढलेली आहे माझी पण. चला. ट्रॉन्डेम ही खरी तर हेरिटेज सिटी आहे मला असं वाटतं, कारण का खूप जुने ऑल इन ऑल नॉर्वे इज अ हेरिटेज. थोडेसे जुने कन्स्ट्रक्शन तुम्हाला बघायला मिळतात. जुन्या बिल्डिंग अजूनही त्यांनी जतन करून ठेवलेले आहेत. ते लोक राहतात. मित्रांनो, आपण बऱ्याच चालल्यानंतर 6 मिनटं चाललो आपण आणि हे जे दिसतं ते निदारोस डोमेनचं टॉप आहे आणि हे आहे फेमस ओल्ड ब्रिज. जवळून दाखवतो तुम्हाला.
आपण इथे पोचलेलो आहे आणि हे आहे ओल्ड ब्रिज. बरेचसे लोक जे बाहेरून येतात ते ओल्ड ब्रिज पाहूनच जातात त्यांच्या देशामध्ये. बी-रोल एन्जॉय करा. ओल्ड ब्रिज ट्रॉन्डियम शहरातील अगदी मध्यभागी वसलेलं असं एक ब्रिज. निधारोस कॅथेड्रलपासून तुम्ही चालत या ठिकाणी पोहोचू शकता. हे ब्रिज प्रथमतः 1681मध्ये जॉन कास्पर वॉन सिसिग्नॉन यांनी बांधलं आणि त्यानंतर त्याची पुनर्बांधणी 1861मध्ये इंजिनियर कार्ल अडॉल्फ डालनी केले. या ब्रिजवरती कोणत्याही गाड्यांची रहदारी नसल्यामुळे अगदी मोकळेपणाने चालत फिरत तुम्ही या ब्रिजचा आनंद घेऊ शकता. येथून निडेल्वा नदीचे आणि बॅकलँडेड परिसरातील सुसंरक्षित रंगीबेरंगी लाकडी घरांचे आश्चर्यकारक दृश्य दिसते. फोटो काढण्यासाठी, वातावरणाचा आनंद घेण्यासाठी आणि असंख्य कॅफे आणि दुकाने असलेल्या आकर्षक बॅकलँडेड जिल्ह्यात जाण्यासाठी हे एक लोकप्रिय ठिकाण आहे. मित्रांनो, कसा वाटला नजारा? चला तर निघूया आपल्या पुढच्या डेस्टिनेशनकडे. हा एक ठिकाण होतं ओल्ड ब्रिज, तुम्हाला दाखवा असं वाटलं आणि त्यानिमित्ताने मी पण बघितलं. चला मित्रांनो, आता आपण चाललोय निधारोस डोमेनकडे, जो इथला सगळ्यात जुना कॅथेड्रल आहे. तुम्ही समोर बघताय हा जो टिप दिसतोय झाडांच्या पाठीमागे, आता दिसेल तुम्हाला, तो आहे निधारोस डोमेन. नॉर्वेतील ट्रॉन्डहाइम येथील निधारोस कॅथेड्रल हे जगातील सर्वात उत्तरेकडील मध्ययुगीन कॅथेड्रल आहे. हे कॅथेड्रल सेंट ओलाव्सच्या थडग्यावर बांधलेले एक महत्त्वाचे राष्ट्रीय कॅथेड्रल आहे. याचे बांधकाम सन 1070मध्ये सुरू झाले. हे कॅथेड्रल गॅथिक वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. हे कॅथेड्रल शतकानुशतके असंख्य आगी आणि चालू जीर्णोद्धार प्रयत्नांना बळी पडले आहे. आज ते धार्मिक सेवा, मैफिली, पर्यटन आणि ऐतिहासिक कार्यक्रमांसाठी एक महत्त्वाचे स्थळ बनले आहे आणि ज्यामध्ये नॉर्वेजियन राजाचा अभिषेक देखील समाविष्ट आहे. मध्ययुगात संपूर्ण उत्तर युरोपमधील पर्यटकांसाठी हे एक प्रमुख तीर्थक्षेत्र होते आणि ही परंपरा आजही चालू आहे. निधारोस कॅथेड्रल हे नॉर्वेच्या नवीन राजे आणि राण्यांच्या अभिषेकासाठी पारंपरिक स्थळ आहे. नॉर्वेचे क्राऊन प्रिन्स आणि क्राऊन राणी यांचा मुकुट त्या जागेवरील एका लहान संग्रहालयात संग्रहित आहे. मित्रांनो, हे आहे निधारोस डोमेन आणि आता आपण चाललोय टिलरकडे. सेंट्रामेडिया सोडून आपण टिलरकडे जातोय. आता आपण त्या ठिकाणी त्या बस स्टॉपला जाणार, 1 नंबर पकडणार आणि पुढचा प्रवास करू. आपण त्या बस स्टॉपला जाऊन 1 नंबर पकडू आपण आणि पुढचा प्रवास करू. चलो, आपला सिग्नल झालेला आहे. डोंट नीड टू वरी. इथे थोडं कन्फ्यूज व्हायला होतं कारण का आपल्याकडे राईट हँड ड्राईव्ह आहे, इकडे लेफ्ट हँड ड्राईव्ह आहे आणि मेक शुअर की तुम्ही या ठिकाणावर चाला. आणि ही जी जागा आहे ना, ती सायकलिंगसाठी आहे. हा रोड असं काहीतरी मुंबईत झालं तर माहिती नाही मला. ही नदी आहे, इथून जाते ती खालून, खाली नदी आहे पूर्ण. हे आपली बस आलेली आहे. कॅन वी कॅच अ बस नाव? येस वी कॅन. मित्रांनो, आपण उतरतोय आता टिलर टर्मिनलला. 1 नंबर बस. इथे समोर आहे सिटी सीट मॉल आणि हा टिलर टर्मिनल. इथे मी एक इंद्रधनुष्याचा व्हिडिओ टाकलेला. चला बघूया काय काय दाखवता येतं ते. इथे जेव्हा मी 2023ला आलेलो फर्स्ट टाईम नॉर्वेमध्ये, तेव्हा ह्या हॉटेलमध्ये राहिलेलो मी. क्वालिटी. आता आपण आलेलो आहोत टिलर टार्गेट मॉलला आणि आता आपण आतमध्ये जाऊन बघूया काय काय आहे त्याच्यामध्ये. चला.
इथे मेणबत्त्यांचा सेल लागलाय. गुड ज्वेलरी. पहिल्यांदा आपण जाऊया इलेक्ट्रॉनिक काइंड ऑफ इलेक्ट्रॉनिक. इथे बरेचसे इलेक्ट्रॉनिक शॉप आहेत. जसे आपल्याकडे क्रोमा विजेसेल्स आहेत तसे इथे आहेत एल्क शॉप. एल्क शॉप पॉवर डॉट NO म्हणजे त्याची साईट आहे. आणि माहिती नाही मला. क्लॅश ऑल्सन वगैरे जनरल शॉप आहेत. चलो आल्या समोरच आयफोनचं 17 Pro Max आय थिंक. 17 Pro Max हँड्स ऑन. सिल्वर मॉडेल ठेवलं नाही लोकांनी. आहे 17 Pro, फक्त 17 Pro ब्ल्यू कलर. आणि आहे एअर. किती थीन आहे बघा. एकदम पातळ आहे. हा एअरचा ब्लॅक मॉडेल. प्राइजेस प्रो मॅक्सचे 17,990, प्रोचे 15,990. इंटू 9 करा किंवा 8 करा. आणि इथे आहे 14,990, 49,990. चलो दुसऱ्या ठिकाणी फिरूया आपण. हे असे ते बॉक्स लावलेले असतात ना, त्याच्यामध्ये युजली सेलचे मॉडेल असतात. सेलवरती ज्या गोष्टी आहेत त्या ठेवलेल्या असतात. सध्या काय माहिती नाही. व्हॅक्यूम क्लीनर बॅग. हे काही आयपॅडचे कवर लावलेले आहेत सेलवरती. काही माऊस आहेत. काही स्क्रीन क्लिनिंग क्लॉथ आहेत. किट आहे. प्राईस बघू. इथे तुम्हाला ड्रोन पण बघायला मिळतील. DJI Mini 5 Pro 14,390. आहे निओ फ्लाय 3,700. प्राईस बघून घ्या मित्रांनो. हा आय थिंक माईक 3 आहे DJIचा 2,499 आहे. आणि हे मला घ्यायचं होतं ॲक्च्युली. ह्याला एक स्क्रीन असते. ते माहिती नाही कितीला आहे. ते 7P 1,890ला आहे. सांगा कमेंट करून घेऊ की नको मित्रांनो. हा गिम्बलची प्राईज जी आहे ना 1,890. ही होते काहीतरी 16,400 अराऊंड 16,500. आणि इंडियामध्ये आहे हा ॲमेझॉनवरती 12,500ला. खूप महाग आहे इकडे इलेक्ट्रॉनिक्स. सेम ॲज ॲक्शन 5 Pro. हे ॲडव्हेंचर कॉम्बोचा आहे. हा जवळपास सिमिलर प्राईजला येतो आहे. मी तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवणार नाही, पण इथे आहे आउटलेट फॉर लॉजिटेक्स. सगळे माऊस आहेत. बोललेले आहेत मेटा क्वेस्ट, जे मी गेल्या महिन्यात घेतले. मेटा क्वेस्ट 3. आपण शोधतोय स्पीकरचं, ब्लूटूथ स्पीकरचं आउटलेट. इथे आहेत छोटेसे. हां इथे आहेत सोनी. हे सोनीचं पार्ट आहे. हे आहे JBL. एक चांगलं कॉन्सेप्ट आहे JBLचं. बोस. मार्शलचे स्पीकर दिसले नाहीत मला इकडे. हा पण एक छान ब्रँड आहे. सोनोस. खूप छान वाजतात. Something's got a hold on me lately. The
tell you I'm no good next to me. आता आपण मार्शल बघूया त्याच्या कम्पॅरिझनमध्ये कोणता वाजूया बोला. एम्बर्टन 3 कुठे? दिस इज एम्बर्टन 3. चालू आहे का माहिती नाही. एम्बर्टन 3 आहे हा, तरी चालू आहे का माहिती नाही. असं वाटतंय चालू आहे. एम्बर्टन 2 येस. एम्बर्टन 3 आणि एम्बर्टन 2 मध्ये काय हे नाही जास्त. थोडासा हा अपग्रेडेड व्हर्जन आहे. मोठी बॅटरी आहे थोडीशी. कम्पेअर केलं तर हा बघा ऑलमोस्ट सेमच वाटतंय. इथे काय ब्लूटूथ आहे का? आवाज ऐकूया का? मराठी आपण गाणी ऐकूया. I can't see the issue. Don't know what I'm doing. Feel like I am going crazy. Keep it down. I say. मित्रांनो कमेंट करून सांगा कोणता वाटला चांगला. सोनोस वाटला चांगला की मार्शल वाटला चांगला. मोठ्या मार्शल स्पीकरचं तर काय विचारूनच सोय नाही, कारण का खूपच सुंदर आहे. म्हणजे हे किलबन 2 आहे. किलबन 2 माझ्या मित्राने घेतलं आहे, पण तो इथे दुसऱ्या शॉपमध्ये फ्लॅश ऑल्सन मध्ये 1890ला घेतलं त्याने. इथे त्यांनी प्राईस लावले 2188. इथे महाग आहे. मित्रांनो ते सोनोसचे साऊंड बार लावलेले आहेत, छोटासे आहेत. माझ्या हाताबरोबर कम्पेअर केलं ना तर 2 वीत आहेत. पण ते वाजतात कसे ते बघूया आपण. इथे डिस्प्ले आहे आणि इथे साऊंड बार्स आहेत, बघूया. आता मी हा पहिलावाला वाजवला. आता हे दुसरावाला कसा वाजतात बघूया. सेम. मला असं वाटतं हा मोठावाला बऱ्यापैकी वाजतो. मला खूप छान वाटला मोठावाला. आणि साऊंड ट्रॅव्हल मस्त आहे याचा, लेफ्ट टू राईट आणि राईट टू लेफ्ट. याच्यामध्ये थोडासा मिड रेंज स्पीकर आहे. तात्पुरता कोणाला हवा असेल तर ते घेऊ शकतात. आणि ह्याच्यामधला यांचा बाप जो आहे तो हा सोनोसचा
सो ह्याच्याबरोबर एक सबवूफर पण येतो, यांच्याबरोबर येत नाही. हे स्टँड अलोन साऊंड बार्स. मित्रांनो, सोनोसचं साऊंड बार कसे वाटले तुम्हाला कमेंट करून कळवा. आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. भरपूर मेहनत लागते इकडे थंडीमधून शूट करायचं. सो इथे आहे गेमिंग झोन. तुम्हाला काही गेमिंगचे स्टफ पाहिजे असेल तर इथून घेऊ शकता, पण आय वॉन्ट रेकमेंड की इथून घ्या, कारण का इथे खूप महाग आहे. इलेक्ट्रॉनिक्स खूप महाग आहे. दुबईला वगैरे कोण तुमचा मित्र वगैरे राहत असेल तर तिकडून मागवा, किंवा इंडियामध्ये पण त्यातल्या त्यात चीप आहे. हे सगळे गेमिंग पी सी आहेत. हा काय आहे माहिती नाही. एक्सबॉक्सचा हा पोर्टेबल व्हर्जन आहे. बघूया. असाल्ट घेऊन टच स्क्रीन आहे. गेम लॉक्ड. Three, 2, 1. फर्स्ट आलेलं आपण फर्स्ट. त्याचे माणसं टाइमपास करतात. पोरं पण. हे आहेत काही गेमिंगचे जे वेडे आहेत त्यांच्यासाठी आहे. ते 12,999चं गेमिंग पी सी आहे. हे गेमिंग ॲसेसरीज. माझ्याकडे एक PS5 आहे घरी, आणि तो मी काहीतरी 49,000ला घेतलेला इंडियावरून. आणि ह्याची जी प्राईज आहे ना इथे, हे जे ड्युअल सेन्स कंट्रोलर्स आहेत, ह्याची प्राईज आहे मुंबईमध्ये 6,500 7,000च्या आसपास मिळतात, आणि इथे 999, म्हणजे ऑलमोस्ट 8,000-8,500चे. खूप महाग आहे. बर्गर किंग आहे इकडे. आज संकष्टी असल्यामुळे काय खाऊ शकत नाही मित्रांनो. इथे घरी जाऊन खाऊया आपण. इथे पेट्स अलाउड आहेत सगळीकडे. हे आहे ते मेडिकल शॉप आहे, व्हर्टस ऑप्टेक. इथे सगळे मेडिसिन्स मिळतात. मी कधी घेतले नाहीत. आय होप वेळ येणार ना तशी मेडिसिन घ्यायची इकडून. आणि हे आहे मेनी काइंड ऑफ ग्रोसरी शॉप आहे. चिकन, मटन, व्हेजिटेबल्स, फ्रूट्स आणि काही बाकी सगळं जे डीमार्ट सारखं मिळतं ते. हे आहे एंट्रन्स स्पोर्ट. इथे काही स्पोर्ट्सचे तुम्हाला काय शूज हवे असेल, जॅकेट्स हवे असतील, ड्रायफिट्स हवे असतील तर तुम्ही इथून खरेदी करू शकता. हे काइंड ऑफ थोडंसं महागडं आहे, पण आता 50% लावलं आहे तर बघूया. या ज्या आहेत त्या DBचे बॅग्स आहेत. या इथे खूप फेमस आहेत आणि खूप महाग पण आहेत. जर ह्या एका बॅगची किंमत बघायला गेलात तर तुम्ही माझ्या मते इथे असेल हे DB, आणि याची प्राईज आहे 2,200 क्रोनर. म्हणजे 18-19-17ची बॅग आहे ती. बघूया काय सेल लागला का. मित्रांनो, ही जी बॅग बघता ना DBचीच आहे. ॲज आय सेड DB. ती यांची लावलेली आहे 25 लिटरवाली 799. म्हणजे 800 क्रोनर. 800 × 8 6,400ची बॅग आहे. ठीकठाक आहे. त्यातल्या त्यात DBचे स्टँडर्ड बघितलेलं. मित्रांनो, हे दामे आणि हरेमधला फरक सांगतो. दामे म्हणजे लेडीज आणि हरे म्हणजे जेंट्स. सायकल्स बघा केवढे छोटे छोटे आहेत. छोटे बच्चूची सायकल. हे काही ओकलीचे गॉगल्स आहेत. हा माझ्या मित्राने घेतलेला गॉगल. याची प्राईस माहिती नाही मला किती आहे ती, पण आपण विचारू शकतो. हाऊ मच फॉर दिस या
प्राईस बघूया किती आहे ती. दॅट वन विथ द फ्रेम. ऐकूया शॉकवाली प्राईस 2199. ओके ओके. 2199ची प्राईज आहे त्याची. मित्रांनो, जसं तुम्हाला मी सांगितलं, आता विंटरची सुरुवात होत आहे, तर आता विंटरचे शूज पण आलेले आहेत मार्केटमध्ये. ओके, केवढा मोठा शूज आहे बघा. शूज हे थोडेसे हाय अँकल्ट असतात, जेणेकरून बर्फ तुमच्या हातमध्ये जाणार नाही. चपलीची प्राईस बघा मित्रांनो, 999. ह्याची आराममध्ये 2000 क्रोनर वगैरे असेल. लावणी प्राईस पण त्याच हिशोबात असेल. कलरमध्ये आहेत ॲक्च्युली. व्हाईट आहे, 2-3 कलर आहेत, ग्रीन, व्हाईट. आणि आतमध्ये बघा फर आहे पूर्ण, जेणेकरून तुमचा पाय थंड नाही पडणार. हे हेल्मेट बघा, याच्यामध्ये लाईट्स असतात, स्वीट प्रोटेक्शन. मधलं सेक्शन दाखवलं आहे, किती हार्ड आहे बघा. हे ॲक्च्युली सायकलचे आहेत हेल्मेट्स. आणि याची प्राईज आहे 2699. सो सायकल किती महाग असेल विचार करा. हे बघा मित्रांनो, समथिंग स्कीइंगचं आहे, स्कीइंगसाठी वापरतात. स्नो बोर्डिंग म्हणतात त्याला, स्कीइंग नाही, स्नो बोर्डिंग म्हणतात त्याला. माहिती नाही मला, कमेंट करून सांगा. मी एकदम नौका याच्या याची प्राईस बघा 9000. इथे स्टार्टिंग आहे. बाकीचे सगळे ॲक्सेसरीचे शूज लॉक करायचे आहेत ॲक्च्युली. हे शूज माझ्यामध्ये शूज लॉक करायचे तुमचे. हां, हे सगळे मोठे खेळ आहेत, हे आपल्या कामाचे काही नाही आहे. 7899. बेसिकली इथे असतो त्यांचा सेल, शूजचा सेल. बघूया आपल्या नशिबात काय आहे का. मी 2 शूज ऑलरेडी घेतलेले आहेत. हे दामी आहेत वाटतं, होकाचा. खूप छान ब्रँड आहे, खूप छान शूज आहेत. याची प्राईस आहे 1399. $2199चा गॉगल आहे. तो 1400ला त्याने घेतलेला. हे पण चांगले ब्रँड आहेत. याच्यामध्ये सोलार आहे ॲक्च्युली, काय माहिती नाही सोलार कशासाठी आहे. सेंटरला बघताय, माहिती नाही काय आहे ते. कसं वाटतं सांगा मी घातल्यावरती. विजन एकदम क्लिअर आहे. पोकलीचे नाही आहेत, कोणते रिॲक्ट म्हणून ब्रँड आहे. हे फक्त हे लोकांनी लावलेलं दुकानवाल्याला. इथे आहेत जेंट्सचे शूज. लहान मुलांचे पण शूज आहे तिकडे. हा जो शूज आहे ना, तो आपल्या शुभंकरने घेतला, आदित्यच्या मुलाने. छान शूज आहे, तुम्ही पाहिला असेल तो शॉपिंगचा ब्लॉग. मित्रांनो, तुम्हाला एक दाखवायचं आहे. सॅलमन हा ब्रँड आहे आणि तुम्ही सरप्राईज व्हाल. माझ्यासाठी प्राऊड मुवमेंट आहे. इथे बघा, मेड इन इंडिया. सॅलमन ब्रँड हा इंडियामध्ये बनतो हे मला माहीतच नाही. बाकीचे आहेत मेड इन व्हिएतनाम, आणि हा पण मेड इन इंडिया आहे. बघूया आपण कोणता आहे. मेड इन इंडिया
कसं आहे म्हणजे हाच आहे. इंडियामध्ये पण ही क्वालिटी बनवू शकते बघा. सरप्राईज झालो मी पण. खूप बरं वाटलं. इथे 50% लावलं आहे, पण ते कसले आहेत माहिती नाही मला. हे दामे आहेत. दामे म्हणजे मुलींचे. छान छान आहेत बघा ना मुलींसाठी. आपल्यासाठी जास्त हे नाही, ऑप्शनच नाही. डायरेक्ट 50% लावले तिकडे. आदित्यने हा शूज घेतलाय. छान शूज आहे. कोणता ऑनचा शूज घेतला तो बघा. हा बघा, हा शूज मी घेतला 1999ला. अजून 30 प्राईज आहे. कमेंट करून सांगा कसा शूज आहे. मित्रांनो, माझ्या मोबाईलची बॅटरी वीक होत चालली आहे आणि आत्तापर्यंत जी ठिकाणं दाखवली तुम्हाला ती आवडली का कमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा, चॅनल लाईक करा, शेअर करा आणि भरभरून प्रतिसाद द्या. माझं चॅनल मॉनिटाईज होण्याच्या मार्गावरती आहे. तुमचा असंच प्रेम राहू दे. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये.